वह्या पुस्तक काहीच मुलांच्या आहेत, काहींच्या नाहीयेत. आपल्याला गणिताचा जेव्हा असेल ना तास, तेव्हा आपण वही घेऊन बसायचा मुलांना. कळलं का? वही पाहिजे ना आपल्या बरोबर. गणिताचं म्हटल्यानंतर आपल्याला गणित जी सोडवून दिली जातात ती आपण लिहून काढू शकतो की नाही. म्हणजे घरी जाऊन आपल्याला पाहता येईल की कसं सोडवलेलं आहे गणित. पुढच्या वेळी लक्षात ठेवायचं, आपल्याला जेव्हा गणिताचा तास असेल तेव्हा वही घेऊन बसायचं. ठीक आहे. तर आता आपण जे शिकत होतो ना गेल्या आठवड्यामध्ये, आपण त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर शिकत होतो. त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आठवते का? येस और नो, हो की नाही? आपण भाग दोन मध्ये समरूपता हा धडा शिकत होतो आणि त्याच्यामध्ये आपण दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर कसं काढायचं ते आपण शिकलो होतो बघ. बघा आपलं इथपर्यंत झालं होतं. बघा दोन त्रिकोणांचं क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्याच्या संगत पाया आणि त्याची उंची, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्याच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढा असतं. म्हणजे दोन्ही त्रिकोणांचा पाया घ्यायचा आणि उंची घ्यायची आणि त्यांचा गुणाकार करायचा. जेव्हा उंची सारखी असेल तेव्हा उंची पण काय होते, दोन्ही त्रिकोणांची अंशातून आणि छेदातून कट होणार आहे. बघा आपण इथे समजा आता ही आकृती घेतली, आपण पुन्हा एकदा रिव्हिजन करणार आहोत. बघा दोन त्रिकोण असतील आणि दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर, क्षेत्रफळ, आता क्षेत्रफळाचं खरं सूत्र काय आहे? क्षेत्रफळाचं खरं सूत्र आहे 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. म्हणजे आता पहिला त्रिकोण समजा आहे, हा त्रिकोण आहे एक पहिला त्रिकोण तुमचा, याचा पाया समजा हा B1 आहे आणि ही उंची जी आहे ती H1 आहे. तर इथे तुम्हाला समजा त्याचं क्षेत्रफळ काढायचं आहे. पाया B1 आणि उंची H1 आहे. तर आपल्याला त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे जे सूत्र आहे ते A1 म्हणजे काय, तर या पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ. मग त्याचं क्षेत्रफळाचं सूत्र 1/2 गुणिले पाया B1 गुणिले उंची, म्हणजे 1/2 गुणिले पाया गुणिले उंची असं त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे. त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं जे सूत्र आहे ते आहे 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. मग त्याप्रमाणे मी या त्रिकोणाचं क्षेत्रफळ लिहिलं 1/2 गुणिले पाया, पाया B1 आहे आणि उंची H1 आहे. आता समजा आणखी एक दुसरा त्रिकोण आहे. बघा हा समजा माझा पहिला त्रिकोण आहे. आजची तारीख मी लिहिते. आपण समरूपता धड्यामध्ये त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर शिकतो. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. तर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर जर, हो हो सॉरी 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 21 चुकून, मी आज 20च समजतो. एक सेकंड.
अच्छा आपला सॉरी थोडं डिस्टर्ब. हा तर आपण काय बघत होतो दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर. आता समजा दोन त्रिकोण तुम्हाला दिलेत इकडे बघा मी आकृती काढली इथे एक हा त्रिकोण समजा मी तुम्हाला दिलेला आहे. आता हा त्रिकोण जो आहे तो पहिला त्रिकोण आहे तुमचा याचा पाया जो आहे हा पाया जो आहे तो समजा B1 आहे आणि याची उंची जी आहे ती H1 आहे. मग याचं क्षेत्रफळ जर आहे तर ते A1 या अक्षराने मी दर्शवणार कारण ए म्हणजे एरिया जे इंग्रजीमध्ये आपण क्षेत्रफळाला एरिया असं म्हणतो म्हणून क्षेत्रफळ जर हवंय तर ए अक्षर आपण घेतो. पाया जो आहे तो B1 कारण इंग्रजीमध्ये बेस असं म्हणतो म्हणून B1 आणि उंचीला आपण H1 कारण इंग्रजीमध्ये हाईट असं पाया B1 हा पाया आहे H1 उंची आहे. आता ही अक्षरं का वापरली कारण इंग्रजीमध्ये आपण ते तसं म्हणतो पायाला बेस म्हणतो म्हणून बी आपण लेटर वापरतो. उंचीला हाईट म्हणतो मग हाईट साठी H आपण वापरतो आणि क्षेत्रफळासाठी ए वापरतो कारण एरिया असं म्हणतो आपण क्षेत्रफळ. पहिल्या त्रिकोणाचं जे क्षेत्रफळ आहे A1 त्याचं सूत्र कसं आहे क्षेत्रफळाचा कुठलाही त्रिकोण असेल तर त्या त्रिकोणाचं जर क्षेत्रफळ आपल्याला हवं असेल तर त्याचं सूत्र आहे 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. आता हे जे पहिलं त्रिकोण आहे त्याचा पाया B1 आहे आणि उंची H1 आहे आणि क्षेत्रफळ A1 आहे. त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ म्हणजे A1 बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची म्हणजे 1/2 गुणिले B1 गुणिले H1. आता तसंच आणखी एक दोन त्रिकोण पाहिजे ना आपल्याला दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं आपल्याला गुणोत्तर घ्यायचंय गुणोत्तर. मग आणखी एक मी त्रिकोण घेणार समजा हा दुसरा त्रिकोण आहे. आता या त्रिकोणाचा हा जो खाली पाया आहे बेस आहे तो आपण B2 घेऊ कारण हा दुसरा त्रिकोण आहे आणि हाईट जी आहे ती H2 घेऊ. त्यामुळे याचं जे क्षेत्रफळ आहे ते A2 अक्षराने दर्शवणार याचं क्षेत्रफळ आपण A1 अक्षराने दर्शवलं. आता या दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपण A2 या अक्षराने दर्शवू. A2 बरोबर म्हणजे दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया B2 गुणिले उंची H2 कारण हा दुसरा त्रिकोण आहे मग त्याचा पाया B2 आणि उंची H2 आणि क्षेत्रफळ A2 असे दोन त्रिकोणांचं मी क्षेत्रफळ घेतलं. आता आपल्याला काय शिकायचंय की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर घ्यायचे आपल्याला. आता त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं आपल्याला काय घ्यायचं आहे गुणोत्तर. हे दोन त्रिकोण आहेत त्यांच्या क्षेत्रफळ आपण काढली आता यांचं गुणोत्तर घेऊ. आता गुणोत्तर म्हणजे काय तर भागाकार करायचा म्हणजे हे दोन त्रिकोणांचे जे क्षेत्रफळ आहेत A1 आणि A2 त्यांचा भागाकार करायचा. मग भागाकार केल्यानंतर मला काय मिळेल भागाकार केल्यानंतर मला मिळेल बघा A1 भागिले A2 असं मिळेल मला. A1 भागिले दोघांचं गुणोत्तर पाहिजे की नाही गुणोत्तर म्हणजे भागाकार A1 भागिले A2 म्हणजे हे दोन A1 ला A2 ने भागू. मग डावीकडे बघा बरोबर चिन्हाची ही डावी बाजू आहे डाव्या हाताकडे A1 आहे आणि याच्या डावीकडे A2 आहे त्यांचा भागाकार केला मध्ये बरोबरचं चिन्ह आणि उजवीकडच्यांचा पण भागाकार करायचा. उजवीकडे आहे 1/2 गुणिले B1 गुणिले H1 भागिले 1/2 गुणिले B2 गुणिले H2. मग इथे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर घेतलं मी गुणोत्तर म्हणजे भागाकार मध्ये गुणोत्तर घेतल्यानंतर इकडे पण मी सूत्र जे आहे त्याचं पण गुणोत्तर घेणार. पण इथे होतं काय बघा 1/2 आणि 1/2 हे अंशात आणि छेदात आहेत ते आपण सारखे असल्यामुळे आपण ते घालवू शकतो. मग आपल्याला काय मिळेल बरं सूत्र. मग सूत्र आपलं असं तयार होईल हे बघा हे सूत्र आहे हे लक्षात ठेवायचं A1/A2 बरोबर 1/2 निघून गेले मग काय राहिलं वरती राहिलं B1 गुणिले H1
आणि खाली राहिलं B2 गुणिले H2. कारण 1/2 1/2 गुणोत्तर घेतल्यामुळे ते निघून जातात. मग हे तुम्हाला सूत्र मिळतं. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं जे गुणोत्तर आहे, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्याच्या संगत पाया आणि उंची आणि खाली दुसऱ्या त्रिकोणाचा पाया आणि उंची H आहे हा, यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं असतं. हे सूत्र लक्षात ठेवायचं नाही. A1 छेद A2 बरोबर B1 गुणिले H1 भागिले B2 गुणिले H2. आता याच्यावरून आपल्याला गणित सोडवायचे. बघा आपण गणित बघूया हे पुस्तकातले. ऐकताय ना सगळेजण छान पैकी. आपल्याला आता गणित सोडवायचे पुस्तकातली, हे येणार परीक्षेला आपल्याला. बघा आता इथे तुम्हाला आकृती दिली आहे बघा एक इथे, आणि आपल्याला इथे रिकामे जे बॉक्स आहेत, रिकाम्या चौकटी आहेत त्या आपल्याला भरायच्या आहेत. आता बघा काय दिलंय, पहिली आकृती बघा. ही पहिली आकृती. याच्यामध्ये आपल्याला विचारलंय काय, इथे खूप आपल्याला अशी आकृतीमध्ये खूप गोष्टी दिलेल्या आहेत. तर इथे आपल्याला विचारलंय काय, एरिया ए म्हणजे एरिया, एरिया ऑफ त्रिकोण एबीसी. ए म्हणजे एरिया, एरिया कोणाचा, त्रिकोण एबीसीचा एरिया. आता त्रिकोण एबीसीचा एरिया आणि खाली कोण आहे, खाली आहे एरिया ऑफ त्रिकोण APQ, छेदामध्ये आहे. हा बघा छेदामध्ये आहे एरिया ऑफ त्रिकोण APQ. आता हे दोन्ही त्रिकोण व्यवस्थित आकृतीमध्ये बघायचे. कोणाचा आपल्याला एरिया म्हणजे क्षेत्रफळ काढायचे, ते व्यवस्थित आकृतीमध्ये आपण ते त्रिकोण आधी शोधा कुठे आहेत. आकृतीमध्ये त्रिकोण बघा आधी कुठे आहेत. आधी आपण ABC पहिला त्रिकोण शोधू, ABC. आता ABC कुठे आहे बरं त्रिकोण, हा बघा, हा A B आणि हा C इकडे आहे बघा. हा पूर्ण आपला जो निळ्या रंगात मी तुम्हाला दाखवलेला आहे तो तुमचा काय आहे, त्रिकोण ABC. आता ABC त्रिकोण जर बघितला तर त्याचं जर मला क्षेत्रफळ पाहिजे तर त्याचा पाया आणि उंची मला शोधावी लागेल त्रिकोणामध्ये. तर उंची मला ही दिसते बघा, ही खाली ही जी AR आहे ना, जी 90 अंशाचं कोनाचं चिन्ह दाखवलेलं आहे, ती उंची आहे, AR उंची आहे. त्रिकोण ABC मध्ये उंची दिसते बघा, जे परपेंडिक्युलर आहे म्हणजे लंब आहे, ती उंची असते, AR उंची आहे. आणि ती उंची कोणत्या पायावर टाकली तर पाया हा आहे खाली. हा BC जो आहे ना तो काय आहे, पाया आहे तुमचा. हा BC जो आहे हा पूर्ण पाया आहे. हा तुमचा पूर्ण त्रिकोण आहे आणि त्या त्रिकोणामध्ये मी पाया जो आहे तो ह्या लाल रंगाने दाखवते. हा पाया आहे BC, हा ABC मध्ये. आणि उंची जी आहे ती जी लंब आहे तुम्हाला दिसते, हिरव्या रंगाने दाखवते, ही बघ. ही उंची आहे तुमची, AR उंची आहे. मग काय लिहायचं, त्रिकोण ABCच्या समोर, एरिया ऑफ त्रिकोण ABCच्या समोर ABCचा पाया लिहायचा. तर ABCचा पाया कोणता आहे, ABCचा पाया BC आहे आणि गुणिले उंची लिहायची, कारण पाया आणि उंची असं दोन गोष्टी लिहायच्या असतात. ABCचा पाया BC आहे आणि उंची जी आहे ती AR आहे. मग BC गुणिले AR असं आपण लिहिणार. हे झालं त्रिकोण ABCचं. ABCचा पाया लिहायचा आणि त्याची उंची लिहायची. आता दुसरा खाली जो त्रिकोण दिलाय तो APQ दिलेला आहे. आता APQ पण शोधा बरं, आकृतीमध्ये कुठे आहे त्रिकोण APQ. आता मी हा जो ABC आहे तो काढते आणि आता आपण APQ ला काय करूया, APQ ला आपण हायलाइट करू. तर APQ हा बघा, APQ
क्यू, हा एवढा त्रिकोण, हा तुमचा एपीक्यू त्रिकोण. आता एपीक्यू त्रिकोणामध्ये उंची पुन्हा तुम्हाला जी इथे लंब आहे ए आर तीच उंची आहे, जी मगाशी पण एबीसी मध्ये पण तीच उंची होती, आता पण तीच उंची आहे. तर आता जी उंची आहे ती पुन्हा ए आरच आहे, पण पाया जो आहे ना तो पाया एवढाच आहे. पाया बदलणार, आता पाया किती राहणार, हा बघा, हा जो आहे ना हा पी क्यू, हा पाया आहे, कारण तो त्रिकोण तेवढाच आहे, एपीक्यू एवढा त्रिकोण आहे. त्यामुळे पाया पी क्यू आणि उंची ए आर असं आपण घ्यायचं. पाया पी क्यू घ्यायचा आणि एपीक्यूचा पाया पी क्यू आणि उंची ए आर. बघा, एबीसीचा पाया बीसी होता आणि उंची ए आरच होती, आणि एपीक्यूचा पाया पी क्यू आहे. त्रिकोण एपीक्यूचा पाया पी क्यू आणि उंची ए आर आहे. आता उंची दोघांची सारखी आहे बघा, ए आर दोन्ही त्रिकोणामध्ये उंची समान असल्यामुळे ती उंची काय होते माहित आहे, ती उंची सुद्धा अंशातून आणि छेदातून आपण काढू शकतो, म्हणजे कट करू शकतो. जसं मगाशी 1/2 कट केले की नाही, त्याप्रमाणे आता ए आर आणि ए आर कट होणार, कारण दोन्हीकडे उंची सारखीच आहे ए आर. आणि मग शिल्लक काय राहणार, तर आता फक्त पाया शिल्लक राहणार, कारण उंची समान आहे त्यामुळे ती पण निघून गेली, आणि फक्त पाया राहिला. इथे पाया राहिला बीसी आणि खाली पाया राहिला पी क्यू. कारण उंची ए आर असल्यामुळे ती अंशातून आणि छेदातून निघून जाते. कळलं सगळ्यांना आपण काय केलं इथे, कळलं का मुलांनो? थम्सअप करा बरं, कळलं असेल तर. आपण पाया शोधला, उंची शोधली, दोन्ही त्रिकोणांचा पाया आणि उंची शोधली, आणि त्याच्यामध्ये आपल्याला कळलं की दोघांची ही उंची समान आहे ए आर. त्यामुळे उंची समान असल्यामुळे ती अंशातून आणि छेदातून आपण काढून शकतो, कट होणार, आणि फक्त शिल्लक राहणार पाया. एबीसीचा पाया बीसी शिल्लक राहतो आणि एपीक्यूचा पीक्यू. आता तीच गोष्ट आपल्याला इथे सुद्धा दुसऱ्या आकृतीत सुद्धा करायची आहे. आता बघूया आपण या आकृतीमध्ये कसं आहे. ही दुसरी आकृती बघा, ही दिसते ती आकृती. ही बघा, ही आकृतीची बाजूला दिसते आपल्याला, ती बघूया. दिसते सर्वांना ही आकृती दुसरी? आता याच्यामध्ये आपल्याला काय काय विचारले बघा. पहिला आहे वरती एरिया ऑफ त्रिकोण एल एम एन आणि एरिया ऑफ त्रिकोण डी एम एन. हे दोन्ही त्रिकोण आधी शोधा आकृतीमध्ये कुठे आहेत. आता पहिला जो त्रिकोण आहे तो आहे एल एम एन, हा बघा हा त्रिकोण एल एम एन. तर एल एम एन कुठे आहे बरं आकृतीमध्ये, तो मी शोधते. बघा, एल एम आणि एन पर्यंत जा, एल एम एन, हा असा त्रिकोण आहे आपला हा एल एम एन. आता या एल एम एन मध्ये पाया कोणता आणि उंची कोणती ती आता शोधूया. आता हा एल एम एन म्हणजे हा पूर्ण मोठा त्रिकोण आहे, त्याच्यामध्ये जी उंची आहे ती ही असणार एल पी. बघा, दोन उंची दिलेल्या आहेत, एक एल पी आणि डी क्यू आहे. पण ही डी क्यू जी आहे ती छोटी आहे, आपला त्रिकोण हा मोठा आहे एल एम एन, त्यामुळे त्याच्यातली उंची ही एल मधून असणार जाणारी असावी. डी जो आहे तो या त्रिकोणातला बिंदू नाहीये, एल एम एन मध्ये येत नाही, त्यामुळे उंची घेताना एल पी घ्यायची एल एम एन मधली. आणि ती उंची कोणत्या पायावर आहे, तर हा पाया आहे एम एन, पाया एम एन. त्यामुळे इथे पाया आणि उंची लिहून काढायची. एल एम एन चा पाया कोणता आहे, पाया म्हणजे खाली जो असतो बेस तो, आणि उंची म्हणजे अशी त्याच्यावर जो टाकलेला लंब असतो सरळ, ती उंची असते, आणि खाली जो असतो तो पाया असतो. इथे पाया कोणता आहे बरं, पाया आहे
कोणता? एल पी ना? LP की MN? पाया कोणता आहे याचा? पाया कोणता आहे? MN पाया, बरोबर. आणि उंची कोणती आहे बरं? LP, बरोबर. LP उंची आहे. LP ही तुमची उंची आहे. आता आपल्याला दुसरा त्रिकोण जो दिलेला आहे तो आहे DMN. आता DMN कुठे आहे तो बघूया. आता LMN चा आपण सगळं पाया आणि उंची शोधलेली आहे. आता DMN बघा. DMN म्हणजे हा त्रिकोण आहे DMN असा. आता DMN जो त्रिकोण आहे त्या त्रिकोणातली उंची जर घ्यायची झाली तर ती कोणती घेणार? LP की DQ घ्यायची? DMN मधली उंची DMN मध्ये DQ, कारण D मधून येणारी, कारण L चा काय संबंध नाही DMN शी, D चा संबंध आहे कारण नावामध्ये D आहे ना. DMN LMN मधली L पासून येणारी उंची नाही घ्यायची. मग DMN मध्ये DQ उंची आहे आणि पाया जो आहे तो हा आहे बघा. पाया या पायावर टाकलेली आहे. पाया कोणता आहे दोघांमध्ये? दोघांमध्ये पाया जो आहे तो MN आहे. DMN मध्ये पाया MN आहे आणि उंची जी आहे ती DQ आहे. आता हे दोन्ही त्रिकोण जे आहेत ते बघा. LMN चा पण पाया MN आहे आणि दुसरा DMN चा पण पाया MN आहे. म्हणजे हे सारखा पाया असणारे त्रिकोण आहेत. मगाशी जे त्रिकोण होते ते सारखी उंची असणारे होते बघा. AR आणि AR ही उंची सारखी होती दोघांची पण मगाशी. पण आता दोघांचा काय सारखा आहे? पाया MN. त्यामुळे तो निघून जाणार. दोन त्रिकोणांचा पाया समान असल्यामुळे तो अंशातून आणि छेदातून निघून जाणार MN. आणि मग राहणार काय? फक्त उंची LP आणि खाली राहणार DQ. म्हणजे काय माहितीये मुलांनो, जे समान उंचीचे त्रिकोण असतात की नाही तर समान उंची असल्यावर उंची निघून जाते आणि फक्त पायांच्या प्रमाणात असतं क्षेत्रफळ. म्हणजे जर उंची समान असेल तर त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर तुम्ही पैसे नाही ठेवा मुलींनो का ठेवून येतात. तर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर जेव्हा पायासारखा असतो तेव्हा दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या उंचीच्या प्रमाणात असतं. आणि जेव्हा उंची समान असते तेव्हा दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर उंची समान असल्यावर उंची निघून जाते आणि मग राहतं काय? पाया. बघा, जेव्हा उंची समान असेल तेव्हा दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे पायांच्या प्रमाणात असतं. आणि जेव्हा पाया समान असतो तेव्हा दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या उंचीच्या प्रमाणात असतं. उंचीच्या. जेव्हा पाया समान असतो, कारण पाया निघून जातो आणि फक्त काय शिल्लक राहते? उंची शिल्लक राहते. आता तिसरं आपल्याला सोडवायचं आहे. हे बघा, हे तिसरं गणित. आता तिसऱ्यामध्ये कसं दिलेलं आहे बघा. एक गोष्ट लक्षात ठेवायची मुलांना, या धड्यामध्ये ना काही इंटरेस्टिंग गोष्टी आहेत त्या आपल्याला कळल्या पाहिजे काय आहेत. मी सांगते हा तुम्हाला. आता समजा ना, तुम्हाला समजा असे त्रिकोण असेल बघा. त्रिकोणाचे प्रकार आहेत मुलांना, ऐकायचे.
त्रिकोणाचे 3 प्रकार कोनांवरून पडतात. एक लघुकोन त्रिकोण आहे, एक काटकोन त्रिकोण आहे आणि एक विशाल कोन त्रिकोण असतो. असं हा आहे लघुकोन त्रिकोण. लघुकोन त्रिकोण म्हणजे त्या त्रिकोणातले तीनही कोन हे लघुकोन असतात, म्हणजे 90 अंशापेक्षा लहान असतात. 3 कोन असतात की नाही त्रिकोणामध्ये, आणि ते तीनही कोन 90 अंशापेक्षा छोटे असतात, म्हणून त्याला आपण लघुकोन त्रिकोण म्हणतो. काटकोन त्रिकोणामध्ये एक कोन 90 अंशाचा असतो आणि बाकीचे जे 2 असतात ते लघुकोन असतात. हा काटकोन आहे. याच्यामध्ये एक कोन हा बघा, हा जो दिसतोय हा काटकोन आहे, हा 90 अंशाचा कोन आहे. आणि बाकीचे जे उरलेले 2 कोन असतात की नाही हे लघुकोन असतात. हे 90 पेक्षा छोटे असतात. एकच कोन 90 अंशाचा असतो. लघुकोन त्रिकोण मध्ये तीनही कोन 90 अंशापेक्षा छोटे असतात, लहान असतात. म्हणजे असे एक 40 असेल, दुसरा 60 असेल, 80, म्हणजे हे तीनही जे कोन आहेत ते कसे आहेत, 90 अंशापेक्षा लहान आहेत, म्हणून याला म्हणायचं लघुकोन त्रिकोण. कारण लघुकोन म्हणजे काय, ज्याचं माप 90 अंशापेक्षा कमी असतं, तो लघुकोन असतो. हा लघुकोन त्रिकोण. हा काटकोन त्रिकोण, कारण याच्यामध्ये एक कोन काटकोन आहे आणि उरलेले 2 लघुकोन असतात, उरलेले 2 असे असतात. आणि हा असो 90 अंशाचा हा कोन, म्हणून याला काटकोन त्रिकोण. याच्यामध्ये कसं असतं, याच्यामध्ये हा आहे विशाल कोन त्रिकोण. विशाल कोन त्रिकोण म्हणजे काय, या त्रिकोणामध्ये एक कोन विशाल कोन असतो. विशाल कोन म्हणजे 90 पेक्षा मोठा असतो एक कोन, आणि उरलेले जे कोन आहेत ना ते तुमचे लघुकोनच असतात. एक कोन 90 अंशापेक्षा मोठा असतो आणि उरलेले 2-3 कोन असतात की नाही त्रिकोणामध्ये, मग एकच कोन 90 अंशापेक्षा मोठा असतो आणि उरलेले 2 जे आहेत ते 90 अंशापेक्षा लहान असतात. पण बोलताना याला आपण विशाल कोन त्रिकोण म्हणतो, कारण याच्यातला एक कोन विशाल कोन असतो, म्हणजे 90 अंशापेक्षा मोठा. हा विशाल कोन त्रिकोण, हा काटकोन त्रिकोण आणि हा लघुकोन त्रिकोण, असे कोनांवरून त्रिकोणांचे 3 प्रकार आहेत. लघुकोन त्रिकोण, ऐकताय ना सगळेजण की नाही? लघुकोन त्रिकोण, ज्या त्रिकोणामध्ये तीनही कोन हे 90 अंशापेक्षा लहान आहेत. लघुकोन त्रिकोण म्हणजे ज्या त्रिकोणात तीनही कोन 90 अंशापेक्षा लहान आहेत, तो लघुकोन त्रिकोण. ज्या त्रिकोणामध्ये एक कोन 90 अंशाचा आहे, 90 अंश काटकोन, 90 अंशाच्या कोणाला आपण काटकोन म्हणतो. मग ज्या त्रिकोणामध्ये एक कोन काटकोन आहे, बाकीचे जे असतात ते लघुकोन असतात 2. हे 2 जे आहेत ते 90 अंशापेक्षा छोटे आहेत, पण हा जो एक कोन आहे तो बरोबर 90 अंशाचा आहे, त्यामुळे अशा त्रिकोणाला काटकोन त्रिकोण म्हणतो. विशाल कोन त्रिकोण म्हणजे काय, ज्या त्रिकोणामध्ये एक कोन विशाल कोन आहे, म्हणजे एक कोन 90 अंशापेक्षा मोठा असतो आणि उरलेले जे आहेत ते लघुकोन असतात, पण याला म्हणताना आपण विशाल कोन त्रिकोण म्हणतो. आता या त्रिकोणांमध्ये या वेगवेगळे त्रिकोण आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे त्रिकोण आहेत. मग त्या प्रत्येक प्रकारच्या त्रिकोणामध्ये उंची कशी असते माहित आहे का मुलांनो? बघा, पहिला जर लघुकोन त्रिकोण घेतला, असा असतो लघुकोन त्रिकोण. हा लघुकोन त्रिकोण. बघा, क्षेत्रफळासाठी आपल्याला पाया आणि उंची लागते. आता याचा पाया आणि उंची कशी असते माहिती आहे? उंची त्रिकोणाच्या आतच असते याची, अशी काढू शकतो आपण. त्रिकोणाच्या आतमध्ये जो काटकोन त्रिकोण असतो, दुसऱ्या प्रकारचा त्रिकोण, त्याच्यामध्ये आपल्याला उंची काढावीच नाही लागत, कारण त्रिकोणाची ही जी बाजू असते की नाही, हीच बाजू त्या त्रिकोणाची उंची असते आणि हा पाया असतो. खाली जो आहे ना हा पाया, आणि ही जी आहे उभी ती उंची असते. म्हणजे वेगळी उंची काढावी लागत नाही काटकोन त्रिकोणामध्ये,
कारण काटकोन त्रिकोणात ऑलरेडी एक कोन 90 अंशाचा म्हणजे लंब असतात. ह्या ज्या काटकोन करणाऱ्या बाजू आहेत या एकमेकींना लंब असतात. त्यामुळे काटकोन त्रिकोणात वेगळी उंची काढायची गरज नसते. ह्या बघा, या लघुकोन त्रिकोणात मी उंची काढली बघा. नंतर आधी त्रिकोण काढला आणि मग त्याच्या आतमध्ये उंची येते, म्हणजे वेगळी उंची काढावी लागते आतमध्ये. ही उंची आहे. तसं काटकोन त्रिकोणामध्ये वेगळी उंची काढावीच लागत नाही, कारण त्रिकोणाची जी बाजू आहे ना, 3 बाजू असतात की नाही. त्रिकोण काटकोन सगळ्यात त्रिकोणांना 3 बाजू असतात. ही जी बाजू आहे की नाही ही लंब आहे, मग ह्याला आपण उंची म्हणायचं. हीच उंची असते त्याची ही. आणि खाली जो आहे ना हा पाया असतो. म्हणजे त्रिकोणाची बाजूच त्याची उंची आहे. लघुकोन त्रिकोणामध्ये वेगळी उंची काढावी लागते, काटकोन त्रिकोणात वेगळी उंची काढावी नाही लागत. मग क्षेत्रफळ पाहिजे तर हाच पाया आणि ही उंची घ्यायची. बघा, समजा हा ABC त्रिकोण आहे, तर तुम्हाला समजा त्रिकोण ABCचा एरिया पाहिजे. या त्रिकोण हा काटकोन त्रिकोण आहे, त्याचा जर तुम्हाला एरिया म्हणजे क्षेत्रफळ पाहिजे तर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची असं आपण सूत्र वापरतो. मग पाया कोणता आहे बरं, तर पाया हा BC घ्यायचा. आणि उंची कोणती आहे बरं, तर उंची वेगळी काढायची गरज नाही. ही जी AB आहे ना, AB बाजू ती लंबच आहे BC ला, त्यामुळे तीच उंची घ्यायची. काटकोन त्रिकोणात वेगळी उंची काढायची गरज असते की नसते, नसते की असते. काटकोन त्रिकोणात उंची ही त्या त्रिकोणाची बाजूच असते. लघुकोन त्रिकोणामध्ये उंची आपल्याला मधून काढावी लागते. लघुकोन त्रिकोणात, काटकोन त्रिकोणात उंची काढावी नाही लागत. काटकोन त्रिकोणात उंची ही त्याच त्रिकोणाची बाजू असते की नाही तीच उंची असते. आता हा समजा हा लघुकोन त्रिकोण आहे PQR, तर याचं क्षेत्रफळ पाहिजे तर ही वेगळी मी उंची PS काढलेली आहे. मग याचं क्षेत्रफळ लिहायचंय तर एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर 1/2 गुणिले पाया QR आहे आणि उंची PS आहे. मग ही उंची मला वेगळी त्या त्रिकोणाच्या आतमध्ये काढावी लागेल. आता समजा विशालकोन त्रिकोण आहे, तर विशालकोन त्रिकोणात कसं असतं माहितीये का मुलांनो, विशालकोन त्रिकोणात त्रिकोणाची जी उंची आहे ती त्रिकोणाच्या आत पण नसते आणि त्रिकोणाची बाजू पण नसते. जसं काटकोन त्रिकोणात त्रिकोणाची बाजू हीच त्या त्रिकोणाची उंची आहे. हा बघा, हा समजा विशालकोन त्रिकोण तुम्ही घेतला, असा विशालकोन त्रिकोण. हा विशालकोन त्रिकोण म्हणजे एक कोन 90 अंशापेक्षा मोठा आहे. तर याच्यामध्ये जी उंची येणार ना ती ही त्रिकोणाच्या अशा बाहेर येते बघा, अशी काढावी लागते. म्हणजे जो आपला मुख्य त्रिकोण आहे त्या त्रिकोणाच्या आत पण नाहीये, त्रिकोणाची बाजू पण उंची नाहीये. जी उंची असते की नाही ती त्रिकोणाच्या अशी बाहेर येते. कारण उंची म्हणजे काय तर सरळ आणायची असते रेषा, त्यामुळे ही उंची आहे बघा, ही उंची आहे. आणि हा जो घेतो ना आपण, हा बघा हा पाय आहे. मुख्य जो आपला बाजू आहे ना आधीची, म्हणजे आता समजा मी त्रिकोण काढला, विशालकोन त्रिकोण. या त्रिकोणाचं नाव आहे XYZ आणि याचं क्षेत्रफळ जर मला पाहिजे तर मी काय करेन, X वरून एक उंची काढेन सरळ. आता ती उंची कुठे गेली, त्रिकोणाच्या बाहेर गेली बघा, ती उंची आहे XW समजा. याचं क्षेत्रफळ जर पाहिजे, एरिया ऑफ त्रिकोण XYZ हा आपला मेन त्रिकोण आहे, त्याचं जर क्षेत्रफळ पाहिजे तर 1/2 गुणिले पाया कोणता घेणार बरं, हा इथे आपला जो मुख्य त्रिकोण आहे तो कोणता आहे, XYZ असा त्रिकोण आहे. आणि त्याची उंची मी जर YZ याच्यावर जर उंची काढायची आहे तर ती X मधून काढणार आणि X मधून सरळ घ्यायची असते, ती उंची असते. अशी नाही घ्यायची उंची. उंची म्हणजे परपेंडिक्युलर असतो, लंब असतो, त्यामुळे उंची घेताना सरळ आणायची खाली. त्यामुळे ही उंची येणार तुमची.
आणि पाया तुमचा YZ आहे, जो आधीच आपला त्रिकोणाची बाजू आहे. पाया YZ आणि जी उंची आहे ती WXN, म्हणजे हा पाया आणि ही उंची किंवा XW. आपण दुसरं नाव घेऊ कारण इथे तुम्हाला कन्फ्युजन होईल. आपण LMN घेऊ आणि ही PLP ही उंची घेऊ. इथे पाया कोणता घेणार तुम्ही मुलांनो? पाया कोणता आहे? MN पाया आहे की LP? आकृतीमध्ये पाया कोणता घ्यायचा आणि उंची कोणती घ्यायची? इथे एरिया ऑफ त्रिकोण LMN जर पाहिजे मला, LP उंची, तर पाया MN पाया. बरोबर, MN गुणिले LP उंची. तर हे लक्षात ठेवायचं. म्हणजे काय लक्षात ठेवायचं माहितीये का? मी हे सगळं का सांगितलं तुम्हाला, तर यासाठी सांगितलंय की जो लघुकोन त्रिकोण असतो त्याची उंची त्रिकोणाच्या आत असते, अशी आतमध्ये असते. जो काटकोन त्रिकोण असतो त्याची उंची त्रिकोणावरच असते, त्रिकोणाची बाजूच त्याची उंची असते. अशी ही जी बाजू आहे ना, हीच त्याची उंची आहे. ही बघ, ही बाजू आहे ना, ही उंची आहे. म्हणजे त्रिकोणामध्ये वेगळी उंची काढायची गरज नसते. आणि जो तिसरा त्रिकोण विशालकोन त्रिकोण असतो की नाही, त्याची उंची त्रिकोणाच्या बाहेर येते. त्याची उंची अशी त्रिकोणाच्या बाहेर आहे अशी. म्हणजे लघुकोन त्रिकोणाची उंची त्रिकोणाच्या आत, काटकोन त्रिकोणाची उंची त्रिकोणाची बाजूच त्याची उंची असते आणि विशालकोन त्रिकोणाची उंची त्या त्रिकोणाच्या बाहेर असते. कारण ह्याचा वापर आपल्याला आता करायचा आहे बघा पुढच्या गणितासाठी, म्हणून मी तुम्हाला हे सगळं सांगितलेलं. त्यामुळे जे सांगितलंय ते लक्षात ठेवायचं. आता काय आहे बघा, तुम्हाला बाजूला एक आकृती दिलेली आहे बघा. त्याच्यामध्ये काय दिलंय की M हा रेख AB चा मध्यबिंदू आहे. हा जो M आहे तो AB चा मध्यबिंदू आहे. आता M जर AB चा मध्यबिंदू असेल तर याचा अर्थ बघा, कोणत्याही बाजूचा मध्यबिंदू म्हणजे त्या बाजूचे दोन सारखे भाग करणारा बिंदू असतो. हा M जो आहे तो या पूर्ण AB चे दोन सारखे भाग करतो, AM आणि MB. हे जे दोन भाग झाले ना ते सारखे असणार, इक्वल असणार. AM आणि MB हे इक्वल आहेत कारण M जो आहे तो AB चा मध्य बिंदू आहे. म्हणजे याचा अर्थ AM सारख्या चिन्हाने मी दाखवते, जे सारखे एकरूप घटक आहेत. AM आणि BM हे दोन गोष्टी एकरूप आहेत कारण M जो आहे तो AB चा मध्य बिंदू आहे. मध्य बिंदूमुळे त्या बाजूचे दोन समान भाग होतात. M मुळे कोणते दोन समान भाग झाले? AB चे. AB चा मध्यबिंदू आहे त्यामुळे AB चे दोन समान भाग झाले, AM आणि MB. हे दोन्ही सारखे असणार, AM आणि MB हे दोन्ही इक्वल असणार. आता तुम्हाला विचारलं CM ही मध्यगा आहे. आता CM मध्यगा होणारच कारण M हा मध्यबिंदू असला तर CM ला आपण मध्यगा म्हणतो. मध्यगा म्हणजे काय? आपण सगळं शिकलेलो आहेत मुलांना. मध्यगा काय असते तर मध्यगा मी थोडक्यात तुम्हाला सांगते काय असते. मग कोणत्याही त्रिकोणामध्ये मध्यगाचा अर्थ काय होतो? समजा हा त्रिकोण आहे, तर या त्रिकोणामध्ये मध्यगा काय असतात ना ते आपल्याला सगळं आपल्याला माहित पाहिजे. सगळं गणिताचा आधीच पण गोष्टी आहेत त्या आपल्याला माहित पाहिजेत. आता मध्यगा म्हणजे काय बघा, त्रिकोणाला एकूण 3 बाजू असतात. 3 बाजू, 3 साइड्स आहेत. आता समजा मी नाव देते या त्रिकोणाला. समजा हा त्रिकोण आहे ABC. तर या ABCच्या 3 बाजू आहेत. एक AB आहे, बाजू AB, त्यानंतर बाजू BC आहे ही, आणि तिसरी बाजू आहे AC. अशा 3 बाजू आहेत त्रिकोणात.
आता या बाजू आहेत, मग मध्यगा कोणत्या? तर समजा मी AB चा मध्यबिंदू घेतला, हा मध्यबिंदू AB चा समजा मध्यबिंदू बरोबर हा जो मध्यबिंदू आहे तो समजा M आहे, जो काय करतो AB चे दोन समान भाग करतो. आता हा मध्यबिंदू समोरच्या शिरोबिंदूला जोडला. आता त्रिकोणाचा समजा आता बघा AB चा नको घेऊया, आपण BC चा मध्यबिंदू घेऊया. BC चा मध्यबिंदू म्हणजे बरोबर मधला बिंदू, समजा इथे P आहे आणि हा जो P आहे तो BC चे दोन सारखे भाग करतो. मध्यबिंदू म्हणजे दोन सारखे भाग. P मुळे BC दोन भागात सारख्या भागात डिवाइड होते, विभागली जाते. BP आणि PC हे दोन्ही सारखे भाग आहेत BC चे, कारण P मध्यबिंदू आहे. हा जो मध्यबिंदू आहे, हा मध्यबिंदू मी समोरचा शिरोबिंदू जो आहे त्रिकोणाचा त्याला जेव्हा मी जोडते, बघा बाजूचा मध्यबिंदू म्हणजे हा P, हा मध्यबिंदू आहे BC चा, तो मध्यबिंदू मी BC च्या समोरचा जो शिरोबिंदू आहे त्याला जोडला ना असा, की ही जी बनते ही मध्यगा. बघा आधी आपण क्षेत्रफळासाठी जी गोष्ट आपल्याला पाहिजे असते ती असते उंची, आणि उंची म्हणजे अशी सरळ येणारी आहे लंब, ही उंची, आणि ही मध्यगा. मध्यगा म्हणजे काय, तर बाजूचा मध्यबिंदू, बघा बाजूचा मध्यबिंदू म्हणजे मी BC चा मध्यबिंदू घेतला P, आणि तो P काय केला, त्या बाजू समोरील, आपण काय करतो बाजू समोरील शिरोबिंदू. आता बाजू समोरील ही जी BC बाजू आहे ज्याचा मध्यबिंदू आहे त्याच्या समोरचा जो शिरोबिंदू आहे तो A आहे. बघा इथे BC आहे आणि जो वरती त्या BC च्या समोर जो येतो A, तो शिरोबिंदू आणि मध्यबिंदू यांना जोडला आपण. शिरोबिंदू, बाजूच्या समोरचा शिरोबिंदू आणि मध्यबिंदू यांना जोडला की ती मध्यगा बनते. त्यांना जोडला आपण, बाजूचा मध्यबिंदू आणि बाजू समोरील शिरोबिंदू, बाजूचा मध्यबिंदू आणि बाजू समोरील शिरोबिंदू जोडले की मध्यगा बनते. आता अशी मध्यगा अजून आणखी दोन बनतात, कारण तीन बाजू आहेत की नाही त्रिकोणाला, मग तीन बाजूंचा मध्यबिंदू घ्यायचा. आता मी BC चा घेतला ना, तसाच मी AC चा समजा हा Q हा AC चा मध्यबिंदू आहे, म्हणजे Q जो आहे तो AC चे दोन समान भाग करतो. मग हा जो Q आहे मध्यबिंदू आहे, तो मध्यबिंदू मी काय करणार मुलांनो, कोणाला जोडू, मध्यबिंदू A ला जोडू, B ला जोडू की C ला जोडू मध्यगा मिळण्यासाठी मला? मध्यगा कशी बनते, बाजूचा मध्यबिंदू आणि समोरील शिरोबिंदू. मग AC चा मध्यबिंदू Q आहे, तो Q मी कोणाला जोडला की मध्यगा तयार होते? कोणाला जोडू मी, A ला जोडू, B ला जोडू की C ला? Q म्हणजे बाजूचा मध्यबिंदू, कोणाला जोडू की मध्यगा बनेल? एक तर AP मध्यगा बनली, आणखी दुसरी कोणती मध्यगा बनेल? Q हा मी मध्यबिंदू घेतलेला आहे, AC चा मध्यबिंदू Q, तो Q मी कोणाला जोडू? तो Q मी समोरचा जो हा शिरोबिंदू आहे म्हणजे B, याला मी जोडला ना, Q च्या समोर जो शिरोबिंदू आहे B त्याला जोडला ना की ही दुसरी मध्यगा म्हणते BQ. आता मी BC चा मध्यबिंदू घेतला P, AC चा मध्यबिंदू घेतला Q. आता तिसरी बाजू राहिली AB. तीन बाजू आहेत की नाही त्रिकोणाला, मग तिघांचे पण मध्यबिंदू घ्यायचे. मग AB चा पण मध्यबिंदू मी घेते. AB चा मध्यबिंदू समजा इथे R आहे, म्हणजे AB चे तो दोन सारे R आहे मध्यबिंदू AB चा, तो कोणाला जोडणार तुम्ही सांगा बरं? बिंदू A ला जोडणार
बिंदू बी ला, शिरोबिंदू बी ला की बिंदू सी ला? आर कोणाला जोडला की मध्यगा बनेल? मध्यगा शिकतोय. मध्यगा, मध्यगा काय असते बघा. त्रिकोणाला 3 बाजू आहेत की नाही? त्रिकोणाला 3 बाजू आहेत की नाही? तर त्या 3 बाजूंचे मध्यबिंदू घ्यायचे, तिन्ही बाजूंचे मध्यबिंदू घ्यायचे आणि ते समोरच्या शिरोबिंदूला जोडून टाकायचे की झाली मध्यगा. नाही कळलं का मला? बघा, आपण मोठा त्रिकोण काढू, आपल्याला कळेल. मध्यगा कळली पाहिजे. असा हा आपला त्रिकोण आहे, ए बी सी. आता या एबीसी मध्ये 3 बाजू आहेत की नाही? त्रिकोणाला 3 बाजू असतात. कोणत्या कोणत्या बाजू आहेत? बाजू ए बी ही बाजू आहे बघा, ही बाजू ए बी ही पहिली बाजू. त्यानंतर खाली ही बाजू आहे, ही आहे बी सी, बाजू बी सी. आणि तिसरी बाजू आहे ए सी, बाजू ए सी. अशा 3 बाजू आहेत त्रिकोणाला. त्रिकोणाला किती बाजू असतात? 1 2 3. किती बाजू त्रिकोणाला? त्रिकोणाला किती बाजू सांगा? 1 की 2 की 3? बर. आता तिन्ही बाजूंचे आपण मध्यबिंदू घ्यायचे. म्हणजे आता समजा हा बीसी आहे, बीसी बाजू आहे, तर बीसीचा मी इथे मध्यबिंदू घेतला पी. मध्यबिंदू काय करतो? त्या बीसीचे 2 समान भाग करतो. हा पी जो आहे ना, हा मध्यबिंदू आहे ना, तो बरोबर मध्ये असतो. त्यामुळे बीसीचे 2 सारखे भाग करतो. बीपी आणि पीसी असे 2 सारखे भाग करतो. म्हणजे समजा पूर्ण 8 सेंटीमीटर असेल ना बीसी, तर पी मुळे त्याचे 4 असे 4 सेंटीमीटरचे 2 भाग होणार. मग हा मध्यबिंदू पी जो मध्यबिंदू आहे, तो बरोबर समोरचा जो ए आहे ना शिरोबिंदू, त्याला जोडला की ही मध्यगा बनते, ही एपी मध्यगा बनेल. त्यानंतर एबीचा मध्यबिंदू घ्यायचा. आता समजा हा एबीचा मध्यबिंदू क्यू आहे, तर क्यू काय करायचा? क्यू पण काय करतो? एबीचे 2 सारखे भाग करतो. आता तो काय करायचा? तो समोरचा क्यू जो आहे, तो समोरचा शिरोबिंदू सी आहे, त्या सी ला असा जोडायचा की ही बनते दुसरी मध्यगा. त्यानंतर एसीचा पण मध्यबिंदू आम्ही आर घेतला, एसीचा, जो एसीचे 2 सारखे भाग करतो. तो आर सुद्धा समोरचा शिरोबिंदू जो बी आहे, त्या बी ला आम्ही जोडला आर. ही अशी बनली ही मध्यगा. अशा 3 मध्यगा असतात त्रिकोणामध्ये. प्रत्येक बाजूचा मध्यबिंदू घ्यायचा. आता ही बाजू आहे, तर या बाजूचा मध्यबिंदू बरोबर मधला बिंदू घ्यायचा आणि समोरच्या शिरोबिंदूला जोडायचा. किती मध्यगा तयार होते. मग इथे 3 मध्यगा आहेत. कोणत्या कोणत्या मध्यगा आहेत? मध्यगांची नावं सांगा. कोणत्या कोणत्या आल्या आपल्या त्रिकोणांमध्ये मध्यगा? नावं सांगा मध्यगांची. मध्यगा क्यू सी, मध्यगा बी आर आणि ए पी. बरोबर, व्हेरी गुड. मध्यगा एपी आहे, बी आर आहे, सी क्यू आहे. व्हेरी गुड. मध्यगा कळलं सगळ्यांना? तर आता आपल्याला इथे जे गणित आहे ते आपण पुन्हा बघूया. आपल्या गणिताकडे जाऊया. आपण मध्यगा म्हणजे काय ते बघत होतो. आपलं गणित काय आहे बघा. की हा बघा, हे गणित तिसरं गणित आपलं आहे. बिंदू एम हा रेख एबीचा मध्यबिंदू आहे. बरं, एम हा एबीचा मध्यबिंदू आहे आणि हा मध्यबिंदू समोरच्या सी ला जोडला
की ही सीएम जी बनते ती मध्यगा बनते, कारण मध्यबिंदू आणि समोरील शिरोबिंदू यांना जोडला की मध्यगा तयार होते, म्हणून सीएम जी आहे ती मध्यगा आहे. आता आपल्याला ही मध्यगा दिलेली आहे आणि आता आपल्याला दोन त्रिकोणांची क्षेत्रफळ विचारलेली आहे. आता बघा कोणते दोन त्रिकोण आहेत, त्रिकोण AMC आणि त्रिकोण BMC. आता AMC कुठला त्रिकोण आहे आणि BMC कोणता आहे बघूया आपण. तर AMC जो आहे तो हा त्रिकोण आहे बघा, AMC हा एवढाच त्रिकोण AMC. आणि दुसरा त्रिकोण आहे BMC. आता BMC कुठे आहे हा बघा, हा बी जो लाल मध्ये दाखवलाय तो AMC आहे लाल रंगामध्ये, आणि निळ्या रंगात मी जो तुम्हाला दाखवते तो आहे BMC. तो AMC आहे लाल रंगातला, आणि जो निळ्या रंगातला आहे तो BMC. हा निळ्या रंगातला जो त्रिकोण आहे हा काय आहे, BMC. निळ्या रंगामध्ये जो दिसतोय तो BMC आहे आणि लाल रंगामध्ये जो दिसतोय तो AMC आहे. आता या त्रिकोणांचा क्षेत्रफळांच्या गुणोत्तरासाठी आपल्याला दोघांमध्ये पाया आणि उंची शोधावी लागेल. आता दोन्ही जे त्रिकोण आहेत ते एकमेकांना जोडून आहेत बघा. आता दोन्ही त्रिकोण एकमेकांना जोडून आहेत आणि त्यापैकी एक त्रिकोण लघुकोन त्रिकोण आहे बघा. हा जो AMC आहे ना तो लघुकोन त्रिकोण, असे त्रिकोण आहेत बघा, ते तुम्हाला दाखवते असे. हा एक आहे, असे आहेत ते दोन त्रिकोण. म्हणजे इथे तुमचा आणि हा मध्यबिंदू आहे, असे दोन त्रिकोण आहेत. एक आहे AMC आणि दुसरा आहे BMC. BMC जो आहे तो निळ्या रंगामध्ये तुम्हाला दाखवते, असा हा BMC आहे. पण हा जो BMC आहे ना तो मगाशी आपण बघा त्रिकोणाचे प्रकार शिकलो, त्या त्रिकोणाच्या प्रकारामध्ये BMC चा कोणता प्रकार आहे आणि AMC चा कोणता प्रकार आहे. म्हणजे मी मगाशी 3 प्रकारचे त्रिकोण शिकवले, एक लघुकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण आणि विशालकोन त्रिकोण. त्याच्यापैकी त्रिकोण AMC कोणत्या प्रकारचा आहे आणि त्रिकोण BMC कोणत्या प्रकारचा आहे, कोण सांगेल. AMC BMC कोणत्या प्रकारचा आहे. AMC हा लघुकोन आहे आणि BMC लघुकोन त्रिकोण. बरोबर. AMC जो आहे तो लघुकोन त्रिकोण आहे आणि BMC जो आहे तो विशालकोन त्रिकोण आहे. आणि आपण बघितलं की लघुकोन त्रिकोणाची जी उंची आहे ती त्रिकोणाच्या आतमध्ये असते आणि विशालकोन त्रिकोणाची उंची त्या त्रिकोणाच्या बाहेर असते. म्हणजे मी समजा इथे उंची काढली बघा, ही उंची अशी मी आणली खाली, ही समजा CD उंची आहे. तर ही जी उंची आहे ती AMC ची पण असणार आणि ही सेम उंची तुमची या दुसऱ्या विशालकोन त्रिकोणाची पण असणार. कारण विशालकोन त्रिकोणाची जी उंची असते ती मी तुम्हाला सांगितलं ना अशी बाहेर जाते. त्यामुळे ही जी उंची आहे ही उंची AMC ची पण आहे, कारण AMC लघुकोन त्रिकोण आहे त्यामुळे ही त्रिकोणाची उंची आतमध्ये असणार आणि ही सेम उंची या विशालकोन त्रिकोणाची पण आहे. म्हणून दोन्ही त्रिकोणांची उंची जी आहे ती CDच येणार. मग पाया कोणते घेणार आपण, AMC चा पाया कोणता आणि BMC चा पाया कोणता. दोघांची उंची तर सारखी आहे CD. आता AMC चा पाया कोणता, AMC चा हा AM पाया आहे, AM आणि उंची CD आहे AMC ची. आणि BMC जो आहे हा त्रिकोण BMC त्याचा पाया आपण तोच घेतो बघा, मी तुम्हाला सांगितलेलं. पाया कोणता घ्यायचा असतो, जो त्रिकोणाची बाजू असते तो पाया असतो आणि उंची बाहेर असते त्रिकोणाच्या. पाया कोणता घेणार BMC चा, BMC असा आहे, इथं B, इथं M, इथं C आणि इथून उंची काढलेली आहे CD. मग पाया कोणता घ्यायचा त्याच्यासाठी, त्या त्रिकोणाचा पाया कोणता घ्यायचा,
कोणता पाया? आपल्याला आलं पाहिजे हे सगळं. पाया कोणता घ्यायचा माहिती मुलांना? हा एवढाच घ्यायचा. कोणता? हा एवढाच. बीएम. बीडी इथपर्यंत नाही जायचं, कारण डी चा काय संबंध नाही. ती सीडी उंची आहे. त्रिकोणाची बाजू असते ती पाया घ्यायची. बीएम एवढाच पाया घ्यायचा. त्यामुळे बीएम पाया आणि सीडी उंची. त्यामुळे सीडी कॅन्सल होणार, कारण सारखी उंची आहे, त्यामुळे ती जाते. मग राहणार काय? एएम आणि बीएम. पण एएम आणि बीएम आपण मगाशी बघितलं की जो एम आहे तो एबीचा मध्यबिंदू असल्यामुळे एएम आणि बीएम पण सारखंच आहे. बघा, एम जर मध्यबिंदू असेल बाजूचा, तर एएम ची लांबी आणि बीएम ची लांबी, समजा एएम 5 आहे तर बीएम पण 5च असणार, कारण एम जो आहे तो एबीचा काय आहे? मध्यबिंदू आहे की नाही? एम जो आहे तो एबीचा मध्यबिंदू. त्यामुळे एएम जेवढा तेवढाच बीएम असणार. म्हणजे एएम जर 5 असेल तर बीएम पण 5, कारण 2 सारखे भाग करतो मध्यबिंदू. मग दोन्ही जर सारखं असणार तर ते अंशातून आणि छेदातून हे एएम बीएम पण, नावं जरी तुम्हाला सारखी दिसत नसली तरी त्यांची लांबी सारखी आहे ना. जरी एएम आणि बीएम वेगळं, मगाशी हे उंची सीडी होती त्यामुळे ती कॅन्सल झाली, कारण ती एकच गोष्ट आहे सीडी. पण इथे एएम वेगळा आहे, बीएम वेगळा आहे. पण जरी वेगळे असले एएम आणि बीएम तरी त्यांची लांबी सारखी आहे ना. त्यांची एएम जेवढा आहे तेवढाच बीएम आहे, कारण एम जो आहे तो त्याचा मध्यबिंदू आहे. म्हणजे एएम जर 5 आहे ना तर बीएम पण 5 आहे. म्हणजे सारखी लांबी असल्यामुळे ते सुद्धा अंशातून छेदातून कट होतात. आणि मग राहणार काय? फक्त एकास एक असं राहतं. वरती पण एक, म्हणजे दोन्ही सारखे आहेत, उंची पण आणि पाया पण. पाया एएम बीएम ते पण सारखे आहेत आणि उंची सीडी ती पण सारखी आहे. म्हणजे जर तुमचा उंची आणि पाया दोन्ही जर सारखे असतील तर त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे एकास एक असतं. म्हणजे पाया पण निघून जातो, उंची पण निघून जाते आणि फक्त एक शिल्लक राहतं. मग आपल्या इथे तुम्ही भरायचंय. इथे काय येणार बॉक्स मध्ये? त्रिकोण एबीसीचं आणि बीएमसीचं क्षेत्रफळ बरोबर आधी इथे एएम आणि बीएम, कारण सारख्या उंचीचे आहेत, ते उंची सेम आहे त्यामुळे फक्त पाया राहणार. पण पाया पण सेम आहे, एएम आणि बीएम पण सारखं आहे, कारण एम मध्यबिंदू आहे त्यामुळे हे पण कट होणार आणि इथे एकास एक म्हणजे एक राहणार. हे कळलं सगळ्यांना? समजलं का? हो हे वहीवर सोडवायचे, ठीक आहे? बरं, वहीवर सोडवायची आहे ती गणित. हा तुमचा होमवर्क आहे. ही तिन्ही गणित वहीवर सोडवायचे. पान नंबर आकृती 1.6, आकृती 1.6, 1.7 आणि 1.8 हे सगळं सोडवायचं वहीवर, ठीक आहे? गुड बाय.